नमस्कार, मी आज बनवणार आहे सोया पुलाव. झटपट असा होणारा सोया पुलाव. इथे ताजा भात मी शिजवून घेतलेला आहे आणि इथे सोयाबीन घेतलेले आहेत. 200 ग्रॅम सोयाबीन मी पाण्यात भिजत ठेवलेले 15 मिनटं अगोदर आणि ते चिरून घेतलेले आहेत. इथे शिमला मिरची आणि कांदा घेतलेला आहे. अद्रक लसूणची पेस्ट खलबत्त्यामध्ये करून घेतलेली आहे आणि इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे 2 ते 3 चमचे. मोकळा सुटसुटीत भात पाहिजे यासाठी शिजवलेला चांगला असा. चिकट भात असला तर सोया पुलाव आपला चांगला होणार नाही, हे लक्षात असू द्या. आणि सोयाबीनमध्ये थोडंसं पाणी पाहिजे, पूर्ण एकदम सुक्कं करायचं नाही. सोयाबीन चांगले धुवून घ्यायचे, चांगले स्वच्छ, आणि मग त्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे मी 4 चमचे. त्यामध्ये पाव चमचा जिरं घातलेलं आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट असा होणारा सोया पुलाव एकदम टेस्टी असा होतो. अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे यामध्ये. नंतर कांदा आणि शिमला मिरची घालायची आहे. यामध्ये 2 मोठे चिरलेले कांदे आणि 2 शिमला मिरची मी थोड्याशा अशा मोठ्याच अशा जाडसर अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि गॅस फास्ट करते. अगदी झटपट असा होणारा सोया पुलाव अगदी तुम्ही टिफिनला देऊ शकता. यामध्ये तिखट मसाला घातलेला आहे मी. एक अर्धा चमचा तिखट मसाला घातलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि नंतर मग यामध्ये हळद घालायची आहे पाव चमचा. परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. बिर्याणी पुलाव मसाला घातलेला आहे. एव्हरेस्टचा शाही बिर्याणी पुलाव मसाला आहे हा. झटपट असा सोया पुलाव होतो, एकदम छान असा होतो. आता यामध्ये आपण जे सोयाबीन भिजून घेतलेले फास्ट गॅसवरती परतून घ्यायचे. चांगले मसाला वगैरे आहे ना ते सोयाबीनला लागलं पाहिजे आणि सोयाबीनचा कलर पण थोडासा चेंज झाला पाहिजे. हे बघा, तुम्ही बघू शकता कलर थोडासा चेंज झालेला आहे सोयाबीनचा 3 ते 4 मिनटानंतर. आता नंतर मग आपण यामध्ये शिजवलेला भात आहे ना तो घालायचा आहे यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं आहे फास्ट गॅसवरती. आता मी कमी गॅस केलेला आहे. एकदा मिक्स झालं की आपण फास्ट गॅस करून घ्यायचं आहे आणि पटकन असं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. घाई गडबडीच्या वेळेमध्ये हा सोया पुलाव तुम्ही बनवू शकता. अगदी झटपट असा होतो. त्याबरोबर दही, काकडीची कोशिंबीर किंवा नुसतं दही खाल्लं तरी पण मस्त असं होतं. आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरून आणि आता आपण परतून घ्यायचा परत एकदा. एकदम मोकळा सुटसुटीत असा हा सोया पुलाव, अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी मसाला वापरून झटपट असा सोया पुलाव तयार झालेला आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खात राहा आणि मस्त राहा. एकदम मोकळा आणि सुटसुटीत एक एक दाणा असा भाताचा हे करून निघाला आहे. सुटसुटीत असं झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये सर्व केलेला आहे मी. छान असा कलर बघा काय एकदम मस्त आले. चला आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.